अगदी कुरकुरीत आणि खूप सारे जाळे पडलेले अनारसे आज आपण बनवणार आहोत. तुम्ही आवाज ऐकू शकता. अगदी कुरकुरीत असे आपले हे अनारसे झालेले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्हा सगळ्यांचे अनुजाज किचन या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तसेच तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये अनारसांचं पीठ कसं बनवायचं, तसेच अनारसे हे कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे. तांदूळ घेताना तो नेहमी जुना तांदूळ घ्यायचा, त्यामुळे आपले अनारसे अगदी कुरकुरीत होतात आणि अजिबातही बिघडले जात नाही. इथे मी एक पातेलं घेतलं आहे. आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. आता आपल्याला तांदूळ हे 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तांदूळ धुताना तो नेहमी हाताने चोळून धुवायचा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर कमेंट नक्की करा. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी अनारसे कसे बनवायचे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूप साऱ्या मैत्रिणींचे अनारसे हे तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळून जातात. त्यामुळे आज मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवले तर तुमचे अनारसे अजिबातही बिघडले जाणार नाही. इथे आपले तांदूळ हे स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता आपण पाणी टाकून झाकण ठेवून तांदूळ हा आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचा आहे. फक्त आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तांदळातील पाणी हे बदलायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपण तांदळातील पाणी हे बदलून टाकूया. तांदूळ आपल्याला हाताने चोळून घ्यायचे आहे आणि त्यातील पाणी आपल्याला बदलून टाकायचं आहे. परत एकदा आपण तांदळामध्ये पाणी टाकून घेऊया. तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता तांदळाच्या पाण्यावरती फेस आलेला आहे. आता आपण पाणी हे बदलून टाकूया आणि आपल्याला इथे कमीत कमी 3 ते 4 वेळा तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. कारण आपल्या तांदळाला 3 दिवसामध्ये अतिशय उग्र वास येतो. त्यामुळे आपल्याला होता होईल तेवढं हाताने चोळून त्यातील पाणी हे पूर्णपणे काढून टाकायचं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तांदळातील पाणी बदलायला अजिबातही विसरायचं नाही. जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही तिसऱ्या दिवशी तांदळातील पाणी बदलून चौथ्या दिवशी तांदूळ पाण्यातून वरती काढले तरीही चालेल. फक्त तांदळातील पाणी बदलायचं आपल्याला इथे विसरायचं नाही. जर तुम्ही तांदळातील पाणी बदलायचं विसरल्या तर तुमच्या तांदळाला अतिशय उग्र वास येईल आणि त्यामुळे तुमच्या अनारसे पूर्णपणे बिघडले जातील. आता आपण तांदूळ हे स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता आपण ते एका चाळणीमध्ये काढून घेऊया. इथे आपल्याला तांदळातील पाणी हे पूर्णपणे निथरून घ्यायचं आहे. इथे मी एक कॉटनची ओढणी घेतली आहे. त्यावरती आपल्याला तांदूळ हे पसरवून घ्यायचे आहे आणि आता आपण कमीत कमी फक्त 10 किंवा 11 मिनटं तांदूळ हे सावलीमध्ये सुकवून घेणार आहोत. आपल्याला फॅन खाली देखील हे तांदूळ सुकवायचे नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे आपले तांदूळ हे सुकले गेलेले आहे. हातावरती दाबतात चुरा होते म्हणजे आपले तांदूळ हे आंबट ओले आहे. आपल्याला अशाच पद्धतीचे इथे तांदूळ हे सुकवून घ्यायचे आहे. अति जास्त जर तुम्ही तांदूळ सुकवला तर तुमचा तांदूळ हा मिक्सरला लवकर बारीक होणार नाही आणि तुमचे गूळ टाकल्यानंतर तुमचं पीठ देखील अजिबातही भिजलं जाणार नाही. त्यामुळे तांदूळ हा आंबट ओला असतानाच तो बारीक करायला घ्यायचा. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं तांदूळ टाकून त्याचं पीठ तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे. अति जास्त जाड पण नाही आणि अति जास्त बारीक पण आपल्याला इथे पीठ करायचं नाही आहे.
आता आपण एका चाळणीमध्ये पीठ टाकून ते चाळून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला इथे सगळे तांदूळ हे बारीक करून घ्यायचे आहे. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्याला तांदूळ हा जास्त वाळवायचा नाही आहे. आपल्याला आंबट ओलाच तांदूळ ठेवायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं पीठ हे अजिबातही बिघडलं जाणार नाही. इथे मी सगळे तांदूळ हे बारीक करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि पीठ देखील मला हाताला थोडंसं ओलसट वाटत आहे. ओलसट पिठामुळे आपला गूळ हा तांदळाच्या पिठामध्ये लवकर मुरला जातो. इथे मी 1 किलो तांदूळ घेतला आहे आणि आपल्याला तांदळाच्या मापाप्रमाणेच गूळ घ्यायचा आहे. आपल्याला इथे पिठाच्या मापाप्रमाणे गूळ घ्यायचा नाही आहे. इथे मी 1 किलोसाठी 1/4 किलो गूळ घेतला आहे आणि 1 किलोमधील एवढा खडा मी गुळाचा बाजूला ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडा गूळ टाकून घ्यायचा आहे. आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने गूळ हा पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. ही अगदी सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला अशी पद्धत करायची नसेल तर तुम्ही अजून एक गोष्ट इथे करू शकता, ती म्हणजे तुम्ही गूळ हा सुरीने किंवा वेळीने अतिशय पातळ कापून घेऊ शकता किंवा किसणीने किसून घेऊ शकता. कुठलीही पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी गूळ हा पिठामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपलं पीठ हे आत्ताच ओलसट लागते हाताला. आता आपण पिठाचे गोळे करून घेऊया. इथे ज्या गुळाचे छोटे छोटे खडे राहिलेले आहे ते पीठ भिजताना पिठामध्ये पूर्णपणे वितळून जातात. त्यामुळे छोटे छोटे खडे राहिले तरी हे अजिबातही टेन्शन घ्यायचं नाही. आणि इथे माझा गूळ हा अतिशय ओलसट होता, त्यामुळे मी इथे खडे अजिबातही फोडले नाही आहे. कारण जसं जसं पीठ हे भिजलं जाईल तसं तसं आपला गूळ हा त्यामध्ये पूर्णपणे वितळला जाईल. इथे मी एका हवाबंद डब्यामध्ये पीठ हे टाकून घेतलं आहे. आता आपण झाकण लावून आपलं हे पीठ कमीत कमी 2 ते 3 महिने व्यवस्थित राहतं. सध्या तरी मी 3 दिवस हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता पीठ हे आपलं पूर्णपणे भिजलं गेलेलं आहे आणि आपला गूळ हा पिठामध्ये पूर्णपणे मुरला गेलेला आहे. आता आपण त्या पिठातील एक गोळा काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे. मी या पिठामध्ये अजिबातही तूप किंवा दूध टाकलं नाही आहे. जर तुम्हाला हे पीठ अति जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे दूध टाकू शकता. त्यापेक्षा जास्त दूध इथे वापरायचं नाही, नाहीतर तुमचं पीठ हे जास्त पातळ होईल. आणि जर तुमचं पीठ हे जास्त पातळ झालं तरी देखील घाबरून जायचं नाही. त्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ हे टाकून घेऊ शकता. आता आपल्याला ज्या आकारामध्ये इथे अनारसे तयार करायचे आहे त्या आकारामध्ये आपण इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. इथे आपले सगळे गोळे हे तयार झालेले आहे. आज मी तुम्हाला 3 पद्धतीने अनारसा कसा थापायचा ते सांगणार आहे. सुरुवातीला आपण एक गोळा घेऊया आणि त्या गोळ्याला आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपण बोटांच्या साहाय्याने अनारसा हा अशा पद्धतीने थापून घेऊ शकतो. अनारसा थापताना तो नेहमी पातळसरच थापायचा, म्हणजे आपला अनारसा हा अगदी कुरकुरीत होतो तळल्यानंतर. जर तुम्ही अनारसा हा जाड ठेवला तर तुमचा अनारसा हा तळल्यानंतर पूर्णपणे मधून कच्चा राहतो. ही झाली आपली दुसरी पद्धत. तुम्ही बघू शकता दुसऱ्या पद्धतीने बोटांच्या साहाय्याने गोळा हा आपल्याला दाबत राहायचा आहे, म्हणजे आपला अनारसा हा गोल गोल इथे तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. बोटांवरतीच आपण अनारसा हा तयार करून घेऊ शकतो अशा पद्धतीने. हा देखील अनारसा आपला अगदी पातळसर असा थापून झालेला आहे. आणि ही झाली आपली तिसरी पद्धत. तुम्ही बघू शकता इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे आणि त्यावरती आपण गोळ्याला खसखस लावून घेतली आहे
आणि अशा पद्धतीने आपल्याला बोटांनी इथे अनारसा हा थापून घ्यायचा आहे. यातील तुम्ही कुठल्याही पद्धतीने अनारसा हा थापून घेऊ शकता. इथे आपलं तेल हे गरम झालेलं आहे. इथे आपल्याला अति जास्त कडकडीत तेल घ्यायचं नाही आहे. आपल्याला तेल हे मध्यम हवं आहे आणि अनारसा तळताना तो मंद आचेवरतीच तळायचा. 4 ते 5 सेकंदामध्ये तेलात टाकल्यानंतर आपला अनारसा हा अशा पद्धतीने वरती येतो आणि वरती आल्यानंतर आपल्याला तो झाऱ्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने वरच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला त्यावरती तेल सोडायचं आहे. म्हणजे आपला अनारसा हा छान असा तळला जातो. इथे आपला पहिला अनारसा हा तळून तयार झालेला आहे. आता आपण अशाच पद्धतीने आपले सगळे अनारसे हे तळून घेणार आहोत. इथे आपले सगळे अनारसे हे तळून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता. त्यातील एक अनारसा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत आणि खूप छान अशी आपल्या अनारसाला जाळी पडलेली आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने एकदा अनारसे नक्की ट्राय करा. तुमचे अनारसे अजिबातही बिघडले जाणार नाही. परत एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.